नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर छान पावभाजीचा बेत होता आज आणि हा व्हिडिओ आहे कालचा। तर काल आमच्याकडे झालं रक्षाबंधन, कारण वैष्णवीने राख्या बांधायची होती। एकालाही राखी बांधली नव्हती तिने, हर्षल, दीपक, भूषण, देवांश यांना एकालाही राखी नव्हती बांधली, कारण ती राखीच्या दिवशी काही इथे नव्हती त्यामुळे, कारण ती राखीच्या दिवशी मामाकडे गेली होती। आणि आम्ही पण रक्षाबंधनचा कार्यक्रम सतीशकडे साजरा केला होता आणि आता तिला बांधायचं होती यांना राख्या, तर म्हणून म्हटलं तर राणी पण आली होती आणि दीपक पण आला होता काल नागपूरवरून, तर म्हणून म्हटलं चला पावभाजी बनवू। तसं तर मसाला भाताचा बेत होता, परंतु मसाला भात आम्ही काल सकाळीच बनवून घेतला होता, त्यामुळे मग मसाला भात कॅन्सल झाला आणि पावभाजी बनवली तिने। मग पावभाजी बनवू म्हणे, पण मग मार्केटमधून सगळं साहित्य घेऊन आलं पावभाजीचं आणि छान पावभाजी बनवली। आणि मग मी आता म्हटलं, कारण हर्षल आणि राणी यायचे होते, तोपर्यंत कसं एका वेळेस जर सगळेजण बसले तर मग पाव गरम करण्यासाठी ना थोडा वेळ लागतो, एकाने द्यावं लागते। म्हणून म्हटलं जेवढे हजर आहे तेवढे जण एक एक जण सुरू करा, म्हणजे मी पाव गरम करून देत जाईल आणि सगळ्यांचं खाणं पण होईल म्हटलं ते येईपर्यंत। परंतु यांचं व्हायचंच होतं तोपर्यंत हर्षल आणि राणी पण येऊन गेले। पहिले यांना दिलं खायसाठी, छान बटर टाकून छान पाव गरम करून घेतले आणि पाव पहिलेच कापून ठेवले होते हिमाने, आणि मी फक्त आता गरम करून देत आहे। आणि पावभाजी तर वैष्णवीनेच बनवली होती। आणि इतकी छान झाली होती पावभाजी, कलर पण खूप सुंदर आला होता। आणि त्यानंतर मग आले हर्षल आणि राणी, तर ते आल्यानंतर मग त्यांना पण दिलं गरम करून आणि तिने एक आपला किस्सा सांगितला आणि खूप हसत होते। डुगूचं जेवण झालं आमच्या, तुझ्या याच्यात पावच तर नाही आहे। काय झालं होतं माहित आहे? सांगते ना, तेल कुठं गेलं होतं? श्रीखंड भात आणू का? सगळ्यांचे जेवण झाले होते आणि आता बांधायची होती राखी। तर राखी बांधायच्या आधी पाय धुवायचे असतात। वाट्यामध्ये गडव्यामध्ये पाणी घ्यायचं आणि खाली ताट नाही तर वाटा ठेवायचा आणि त्यावर मग पाय धुवायचे। परंतु मुलं म्हणाले की आम्ही पाय धुवूनच आलो, आता काही पाय धुवायची गरज नाही, तर फक्त तिने मग ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि पायाला लावत नेलं मग। आणि त्यानंतर मग कुंकवाचा टिळा लावायचा, छान अक्षदा भरायच्या आणि त्यानंतर मग राखी बांधायची आणि त्यानंतर ओवाळायचं, अशी पद्धत आहे आमच्याकडे। अशा पद्धतीने तिने छान आता राखी बांधून घेतली आहे चारही भावांना। आणि त्यानंतर मग वेळ आली ती ओवाळणीची, तर ओवाळणी देताना थोडी मजा, थोडी मस्ती त्यांची झाली आणि या पद्धतीने तिने आता राखी बांधून घेतली आहे।
दिसली दिसली. एवढी कमाई झाली बा आमची. ठीक आहे. का अशा प्रकारे रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर हिमा आणि बापूजी गेले घरी आणि यांची जी सुरू झाली मज्जा मस्ती तर ती चालली 12 वाजेपर्यंत. तर असो. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. Mukhar